पडोली एमआयडीसीतील कामगारांचा लढा तीव्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलनाचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली एमआयडीसी मधील मल्टी ऑर्गॅनिक व अभिदीप प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमधील कामगारांच्या विविध मागण्या अद्याप मान्य न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। कंपनी व्यवस्थापनाने कामगार आयुक्तांच्या बैठकींना अनुपस्थिती दर्शवल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। न्यायालयाने कंपनी परिसरात आंदोलनास मनाई केल्याने कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साखळी ठिय्या व आमरण बेमुदत उपोषणासाठी परवानगी मागितली आहे। वेतन स्लिप, ESI कार्ड, पगारी सुट्ट्या, 8 तासांची ड्युटी, सणवार सुट्ट्या व वेळेत वेतन पूर्ण या प्रमुख मागण्या आहेत। मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार म्हणाले, 2 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू असून उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन होणार आहे। या दोन्ही कंपन्यांमध्ये सुमारे 200 पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत। 2 नोव्हेंबर पासून अभिदीप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मल्टी ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे दोघी कंपनी आपल्या अधिकारासाठी आंदोलनावर बसून आहात। त्यामध्ये आता आज 1.5 महिना झाला आहे। 1.5 महिन्यापासून आम्ही लेबर कमिशनर साहेब आणि जेवढे पण अधिकारी साहेब आहे आता आज कलेक्टर साहेबांना दिलेला आहे, पण आतापर्यंत लेबर कमिशनर साहेबांकडे 4 वेळा मीटिंग झाली या विषयामध्ये, पण आतापर्यंत लेबर कमिशनर ऑफिसमध्ये कोणत्याही कंपनीचे मॅनेजमेंट कोणी आले नाही, बसले नाही, काही बोलले नाही। पण आपण जे यांच्या अधिकारासाठी लढत आहोत ते त्या विषयामध्ये आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की जे पण आतापर्यंत झाला, जे कोर्टाने जे आदेश दिला की तुम्ही 500 मीटरच्या दूरमध्ये आंदोलन करू शकता, तर तेच निवेदन आज आम्ही दिलं आहे कलेक्टर साहेबांना की उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या बिलकुल समोर बाजूला रोडवर आंदोलनावर बसणार आहोत। त्याच्यानंतर जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या आपलं आंदोलनावर बसून राहणार। आणि कंपनीमध्ये हे जेवढे 300-200चे वर्ष जेवढे कामगार लोक आहात, जे आंदोलनावर बसून आहात, त्या लोकांना जोपर्यंत यांचे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनीमध्ये जेवढे बाहेरचे लोकांना कामावर घेत आहात ते बंद झाला पाहिजे आणि त्या लोकांना कामावर घेऊ नये असं मी आज आपण जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उद्यापासून आंदोलनावर बसणार आहोत।